नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थाचे अद्भुत आणि सुंदर विचार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील. तुम्ही हे विचार पूर्ण ऐका आणि आपल्या आयुष्यात आत्मसात करा. मित्रांनो, स्वामी बोलतात, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामाला वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामध्ये सुंदर निसर्ग असतो ना, तसं दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशीर मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्याची प्रगती कायम होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत. संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबाल आणि चूक झाल्यावर थोडं नमाल तर जगातील अनेक समस्या दूर होतील. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितके शक्य आहे तितके सत्यही आहे की आपल्याला आईच्या मायेजवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही, अहंकार सत्य पाहू देत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामीची गरज असेल तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्याजवळ किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही.